माय माऊली नमस्कार. विविध ग्रंथातील मानग्रंथ श्रीमद भगवद्गीता अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग श्लोकांचा अर्थ अभिवाचन करत आहे. ओम श्री परमात्मने नमः. श्री भगवान म्हणाले, मी हा अविनाशी योग सूर्याला सांगितला होता. सूर्याने आपला पुत्र मनू याला सांगितला. मनूने त्याचा पुत्र राजा इक्ष्वाकू याला सांगितलं. हे परंतप अर्जुना, अशा प्रकारे परंपरेने आलेला हा योग राजर्षींनी जाणला. परंतु त्यानंतर पुष्कळ काळापासून हा योग या पृथ्वीवर लुप्तप्राय झाला. तू माझा भक्त, मी सखा, म्हणून तोच हा पुरातन योग आज मी तुला सांगितला. कारण हा अतिशय उत्तम रहस्यमय होय, अर्थात गुप्त ठेवण्याजोगा आहे. अर्जुन म्हणाला, आपला जन्म तर अलीकडचा आणि सूर्याचा जन्म फार पूर्वीचा, अर्थात कल्पारंभी झालेला. तर मग आपणच कल्पारंभी सूर्याला हा योग सांगितला असता, असे कसे समजू? श्री भगवान म्हणाले, हे परंतप अर्जुना, माझे तुझे पुष्कळ जन्म झालेले आहे. तेच सर्व तुला माहीत नाहीत, पण मला माहीत आहे. मी जन्मरहित अविनाशी असूनही, तसेच सर्व प्राण्यांचा ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला स्वाधीन करून आपल्या योगमायेने प्रगट होत असतो. हे भारता, जेव्हा जेव्हा धर्माचा व्यास होतो, अधर्माची वाढ होत असते, तेव्हा तेव्हाच मी आपले रूप रचतो, म्हणजेच आकार घेऊन लोकांसमोर प्रगट होतो. सज्जनांच्या उद्धारासाठी, पापकर्म करण्याचा नाश करण्यासाठी आणि धर्माची उत्तम प्रकारे स्थापना करण्यासाठी मी हा युगायुगात प्रगट होतो. हे अर्जुना, माझा जन्म कर्म दिव्य अर्थात निर्मळ अलौकिक आहे. असे जो मनुष्य तत्वता सर्व शक्तिमान सच्चिदानंद घन परमात्मा अज अविनाशी सर्व भूतांची परमगती परम आश्रय आहे, तो केवळ धर्माची स्थापना जगाचा उद्धार करण्यासाठीच आपल्या योगमायेने सगुण रूप धारण करून प्रगट होत असतो. म्हणून परमेश्वरासारखा सुहृद प्रेमी पतित पावन असा दुसरा कोणी नाही, असे जाणून जो पुरुष परमेश्वराचे अनन्य प्रेमाने निरंतर चिंतन करीत आसक्ती सोडून संसारात वागतो, तोच त्याला तत्वता जाणतो. तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तर मलाच येऊन मिळतो. पूर्वीसुद्धा ज्याचे आसक्ती भय क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थिर राहत होते, असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळसे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूप तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहे. हे अर्जुना, जे भक्त मला असे जसे भजतात, मीही त्यांना तसाच भजतो. कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. या मनुष्य लोकात कर्माच्या फळाची इच्छा करणारे लोक देवाची पूजा करतात, कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच मिळते. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र 4 वर्णाचा समूह गुण कद कर्म यांच्या विभागाने मी निर्माण केला आहे. अशा रीतीने त्या सृष्टी रचना इत्यादी कर्माचा मी करता असूनही मला अविनाशी परमात्म्याला तू वास्तविक करताच समज. कर्माच्या फळाची मला इच्छा नाही, त्यामुळे कर्माचे मला बंधन होत नाही. अशा प्रकारे जो मला तत्वता जाणतो, त्यालाही कर्माचे बंधन होत नाही. पूर्वीच्या मुमुक्षूंनी सुद्धा असे जाणूनच कर्म केले आहेत, म्हणून तूही पूर्वजांकडून नेहमीच केली जाणारी कर्मच कर. कर्म काय अकर्म काय याचा निर्णय करण्याच्या बाबतीत बुद्धिमान पुरुषही संभ्रमात पडतात. म्हणून ते कर्माचे तत्व मी तुला नीट समजावून सांगेन. ते कळले की तू अशुभापासून म्हणजेच कर्मबंधनातून सुटशील. कर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे, अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे. तसेच अकर्माचे स्वरूपही जाणले पाहिजे, कारण कर्माचे तात्विक स्वरूप समजण्यास कठीण होईल. जो पुरुष कर्मामध्ये अकर्म पाहिल, अकर्मामध्ये कर्म पाहिल, तो मनुष्यामध्ये बुद्धिमान होय. तो योगी सर्व कर्म करणारा आहे. ज्याची सर्व शास्त्र संमत कर्म कामनारहित संकल्परहित होत असतात, तसेच ज्याची सर्व कर्म ज्ञानरूप अग्नीने जळून गेले आहे, त्या महापुरुषाला ज्ञानी लोकही पंडित म्हणतात.
जो पुरुष सर्व कर्मांमध्ये त्यांच्या फलामध्ये आसक्ती पूर्णपणे टाकून संसारिक आश्रय सोडून देऊन परमात्म्यात नित्य तृप्त असतो, तो कर्मामध्ये उत्तम प्रकारे वावरत असूनही वास्तविक काहीच करीत नाही. ज्याने अंतःकरण इंद्रियांचं शरीर जिंकले आहे, सर्व भोगसामग्रीचा त्याग केला आहे, अशा नसलेला मनुष्य केवळ शरीरासंबंधीचे कर्म करीत राहूनही पापी होत नाही. जो इच्छेशिवाय आपोआप मिळालेल्या पदार्थात नेहमी संतुष्ट असतो, ज्याला मत्सर मुळीच वाटत नाही, जो सुखदुःख इत्यादी द्वंद्वाच्या पूर्णपणे पार केलेला आहे, असा सिद्धीत असिद्धीत समभाव ठेवणारा कर्मयोगी कर्म करीत असून त्याने भानला जात नाही, ज्याची आसक्ती पूर्णपणे नाहीशी झाली, जो देहाभिमान ममत्व यांनी रहित आहे, ज्याचे चित्त नेहमी परमात्म्याच्या ज्ञानात स्थिर आहे, अशा केवळ यज्ञासाठी कर्म करणाऱ्या माणसाची संपूर्ण कर्म पूर्णपणे नाहीशी होतात. ज्या यज्ञात अर्पण अर्थात श्रुवा आदिही ब्रह्म आहे, हवन करण्याजोगे द्रव्यसुद्धा ब्रह्म आहे, तसेच ब्रह्मरूप कर्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रियाही ब्रह्म आहे. त्या ब्रह्मकर्मात स्थित असणाऱ्या योग्याला मिळण्याजोगे फळसुद्धा ब्रह्मच आहे. दुसरे काही योगी देवपूजारूप यज्ञाचे उत्तम प्रकारे अनुष्ठान करतात, तर इतर योगी परब्रह्म परमात्मा रूपी अग्नीत अभेद दर्शनरूप यज्ञाच्या द्वाराच आत्मारूप यज्ञाचे हवन करतात. दुसरे काही योगी कान इत्यादी इंद्रियांचे संयम रूप अग्नीत हवन करतात, तर इतर योगी शब्द इत्यादी सर्व विषयांचे इंद्रिय रूप अग्नीत हवन करतात. अन्य योगी इंद्रियांच्या सर्व क्रिया प्राण्यांच्या सर्व क्रिया यांचे ज्ञानाने प्रकाशित जो आत्मसंयम योगरूप अग्नी त्यात हवन करतात. परब्रह्म परमात्म्यात ज्ञानद्वारा ऐक्यभावाने स्थित होणे हेच ब्रह्मरूप यज्ञद्वारा यज्ञाचे हवन करणे होय. सच्चिदानंद घन परमात्म्याशिवाय इतर कोणाचे चिंतन न करणे हेच त्या सर्वांचे हवन करणे होय. काही पुरुष द्रव्यविषयक यज्ञ करणारे असतात, काही जण तपश्चर्या रूप यज्ञ करणारे असतात, तसेच दुसरे काही जण योग रूप यज्ञ करणारे असतात. कितीतरी जण अहिंसा इत्यादी कडक व्रत पाळणारे यज्ञशील पुरुष स्वाध्याय रूप ज्ञान यज्ञ करणारे असतात. अन्य काही योगीजन अपानवायूमध्ये प्राणवायूचे हवन करतात, तसे दुसरे कोणी प्राणवायूमध्ये अपानवायूचे हवन करतात. त्याचप्रमाणे इतर कितीतरी नियमित आहार घेणारे प्राणायामाविषयी तत्पर पुरुष प्राण अपानाची गती थांबवून प्राणांचे प्राणातच हवन करीत असतात. हे सर्व साधक यज्ञाच्या द्वारा पापांचा नाश करणारे यज्ञ करणारे आहेत. हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञातून शिल्लक राहिलेल्या अमृताचा अनुभव घेणारे योगी सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्या पुरुषाला हा मनुष्य लोकसुद्धा सुखदायक होत नाही, तर परलोक कसा सुखदायक होईल? अशा प्रकारे इतरही पुष्कळ प्रकारचे यज्ञ वेदवाणीत विस्ताराने सांगितले गेले आहे. ते सर्व तू मन इंद्रिय शरीर यांच्या क्रियांनी उत्पन्न होणारे आहे असे समज. अशा प्रकारे तत्वतः जाणून त्यांचे अनुष्ठान केल्याने तू कर्मबंधनापासून सर्वस्वी मुक्त होशील. हे परंतप अर्जुना, द्रव्यमय यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ अत्यंत श्रेष्ठ. यच्च यावत सर्व कर्म ज्ञानात समाप्त होतात, ते ज्ञान तू तत्व साक्षात्कारी ज्ञानी लोकांच्याकडे जाऊन समजून घे. त्यांना साष्टांग नमस्कार केल्याने, त्यांची सेवा केल्याने, निष्कपटपणे सरळ मनाने त्यांना प्रश्न विचारल्याने परमात्मा तत्व उत्तम रीतीने जाणणारे ते ज्ञानी महात्मे तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील. जे जाणल्याने पुन्हा तू अशा प्रकारच्या मोहात पडणार नाहीस. तसेच अर्जुना, ज्या ज्ञानामुळे तू सर्व प्राणी मात्र पूर्णपणे प्रथम आपल्यात आणि नंतर मज सच्चिदानंद घन परमात्म्यात पाहशील. जरी तू इतर सर्व पाप्याहूनही अधिक पाप करणारा असलास तरी तू ज्ञानरूप नौकेने खात्रीने संपूर्ण पाप समुद्रातून चांगल्या प्रकारे तरून जाशील. कारण हे अर्जुना, ज्याप्रमाणे पेटलेल्या अग्नी इंधनाची राख करतो, तशाच ज्ञानरूप अग्नी सर्व कर्माची राख रांगोळी करतो. या जगात
ज्ञानासारखे पवित्र करणारे खात्रीने दुसरे काही नाही. ते ज्ञान कितीतरी काळाने कर्मयोगाने अंतःकरण शुद्ध झालेला माणूस आपोआपच आपल्या आत्म्यात प्राप्त करून घेतो. जितेंद्रिय साधन तत्पर श्रद्धाळू माणूस ज्ञान मिळवितो. ज्ञान झाल्यावर तो तत्काळ भगवत प्राप्तिरूप परमशांतीला प्राप्त होतो. अविवेकी श्रद्धा नसलेला संयमी संशयी मनुष्य परमार्थापासून खात्रीने भ्रष्ट होतो. संशयी माणसाला हा लोकात ना परलोक आणि ना सुख. हे धनंजय, ज्याने कर्मयोगाच्या विधीने सर्व कर्म परमात्म्याला अर्पण केले, ज्याने विवेकाने सर्व संशयाचा नाश केला, असा अंतःकरण स्वाधीन असलेल्या पुरुषाला कर्म बंधनकारक होत नाहीत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या संशयाचा विवेक ज्ञानरूप तलवारीने नाश करून समत्वरूप कर्मयोगात स्थिर राहा आणि युद्धाला उभा राहा. ओम तत्सदिति. श्रीमद्भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रसंवादे ज्ञानकर्म संन्यासयोगो नाम चतुर्थोऽध्याय समाप्तं. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु. गीता सुगीता कर्तव्या हि मन्य शास्त्रविस्तरैः या स्वयं पद्मनाभस्य मोक्ष पद्मद्विनिसृता.